तर काल आमच्याकडे घटस्थापना झाली. घरात खूप असं प्रसन्न वातावरण झालेलं होतं. आमच्या आईकडे घटस्थापना नसते आणि सासरी इकडे प्रत्येक घरी घटस्थापना केली जाते. आज माझी सगळी कामं तशीच पडून होती, कारण माझी शिणू आज झोपलेलीच नव्हती. तर मी सगळी कामं संध्याकाळी 4 वाजता आवरले. इवन माझी भांडी वगैरे सगळं तसंच पडून होतं. आणि हे जे ॲप्रन आहे ना, हे मी स्वयंपाक करताना कधी यूज करत नाही, पण भांडी घासताना मात्र यूज करते, कारण कपडे ओले होतात म्हणून. तर त्यानंतर घरांची छान अशी स्वच्छता केली. माझा आणि सासूबाईंचा उपवास होता, तर वरई किंवा भगरीचा भात केला आणि पप्पांचा उपवास नव्हता म्हणून त्यांच्यासाठी चपात्या बनवल्या. तर आमच्याकडे 9 दिवस उपवास सासूबाई करतात. यांच्याकडे असं आहे की त्यांच्या सासूबाई 9 दिवस उपवास करायच्या. त्यांच्याकडून जोपर्यंत झालं तोपर्यंत त्यांनी केलं. नंतर माझ्या सासूबाईंनी ते उपवास कंटिन्यू केले. आता त्यांच्याकडून जोपर्यंत ते होतील तोपर्यंत त्या करतील. त्यानंतर तो वारसा माझ्याकडे येईल आणि मी 9 दिवस उपवास करेल. तर अशा प्रकारे काल माझाही उपवास होता. उद्यापासून मी ठरवते की एक टाईम जेवण करायचं आणि एक टाईम उपवास करायचा. नवरात्रीत ना म्हणजे याचं फार महत्त्व आहे. या सगळ्या गोष्टीचं खूप महत्त्व असतं. या प्रत्येक गोष्टीमागे इतिहास असतो. फक्त आपल्याला त्या गोष्टी माहिती नसतात. बरं, तुमच्याकडे उपवासाला काय खातात किंवा तुम्ही काय बनवता हे मला कमेंट करून नक्की